Really nice twist. Side chest. मी पौर्णिमा प्रकाश सोनोने. मी IHF खेळून आलेली आहे. ही स्पर्धा मुंबई इथे झालेली. मी म्हणजे ह्या कॉम्पिटिशनची आधीपासून तयारी करत होते. 5 वर्ष झालेत मला तयारी करून आणि माझा हे फर्स्ट शो होता की तो मी त्यामध्ये मला 4th नंबर आला. खरं तर या स्पर्धेमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे आणि बुलढाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये मुली कुठेही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाही. तुम्ही ज्यावेळेला हा निर्णय घेतला त्यावेळेला घरची प्रतिक्रिया कशी होती, कसा प्रतिसाद होता? माझ्या घरच्यांनी आता मला विरोध केला की ही स्पर्धा म्हणजे बॉडी बिल्डिंग हा मुलांचा खेळ आहे ना, मुलं खेळतात वगैरे. मुलींसाठी कोणी प्रोत्साहन देत नाही की यार म्हणजे तुम्ही मुलींसाठी काही करता. माझ्या घरच्यांनी मला खूप विरोध केला की नाहीच बोलले. त्यानंतर मग माझं असं की मला करायचीच आहे बॉडी बिल्डिंग. त्यासाठी मी खूप स्ट्रगलही केलं. मी घर सोडलं. म्हणजे बुलढाण्यामध्ये मी रूम करून राहायची. मी तिथे जाऊन म्हणजे मला डाएट वगैरे जिम वर्कआउट सगळं केलेलं. माझ्या घरची काही परिस्थिती एवढी काही फारशी ठीक नाही आहे की ती मला घरचे सपोर्ट करतील म्हणून. तरी मी माझं करत राहिली आणि मी माझा नंबर मिळवला. आता मला पुढची कॉम्पिटिशन पण खेळायची की मला त्यामध्ये फर्स्ट नंबर आला पाहिजे. विविध स्पर्धेसाठी तुम्ही आता जर स्पर्धा खेळणार त्यासाठी खर्चही लागतो. त्याच्यानंतर तुमचा आहार असेल किंवा इतर सामग्रीसाठी खर्च लागतो. घरची परिस्थिती एकंदरीत आई-वडील काय करतात, कशी परिस्थिती आहे? माझे आई वडील मजुरी करतात दोन्ही. पण मला म्हणजे जेवढा माझ्या कॉम्पिटिशनसाठी खर्च लागतो तेवढा ते नाही देऊ शकत मला हा खर्च. मी ट्रेनर म्हणून जॉब करते. आधी मी फिटनेस स्टुडिओला आधी मी MS-28ला जॉब करायची. त्याच्यानंतर मी फिटनेस स्टुडिओला जॉब करते. काही कारणास्तव ते बंद झाल्यामुळे मी इकडे शिफ्ट झाले. त्यानंतर मी जॉब वगैरे माझं PTचे क्लायंट वगैरे घ्यायचे. त्यामध्ये जे मला मिळतं त्यावर मी डाएट वगैरे माझा पूर्ण खर्च करायचे. बाकी सगळा खर्च मी माझ्या दादा वगैरे त्यांनी केलेला आहे आणि ओम शर्मा अंकल त्यांनी माझा खर्च केलेला आहे पूर्ण. पुढचं काय ध्येय आहे तुमचं? कुठली स्पर्धा तुम्हाला खेळायची? माझं पुढचं ध्येय आहे की मला मिस ऑलिम्पिया खेळायचं आहे आणि ते मी खेळूनच राहणार. आणि आता माझे आई वडील खूप खुश आहेत की मी ही कॉम्पिटिशन खेळून आले. आता ते मला खूप म्हणजे प्रोत्साहन देतात की तू खेळ म्हणून. आता खरं तर अनेक मुलींचं वेगवेगळं स्वप्न असते, परंतु घरच्यांकडून त्यांना तसा प्रतिसाद मिळत नाही, विरोधच पाहायला मिळतो. अशा मुलींना तुम्ही काय आवाहन कराल? तुमचं जे ध्येय आहे ते तुम्ही पूर्ण करा. घरचे आधी म्हणजे विरोध करतात, त्यानंतर आपण जेव्हा खेळून येतो ते त्यांनाही खूप आनंद होतो. हां. नमस्कार, मी डॉक्टर अनुप गव्हाळे. IFBB म्हणजेच इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन बुलढाण्याचा मी सचिव आहे. पौर्णिमा सोनोने जी आमची बुलढाण्याची रहिवासी आहे, तिने आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं फार नावलौकिक केलं आहे. IHF शेरू क्लासिक जी स्पर्धा मुंबईमध्ये होते तिथे जागतिक स्तरावरील सर्व ॲथलीट येऊन आपलं प्रदर्शन करत असतात. त्यामध्ये पौर्णिमा सोनोने हिने ओपन हाईट कॅटेगरीमध्ये 4था क्रमांक पटकवलेला आहे. साधारणतः गरीब घरची मुलगी आहे. मी तिचा प्रवास एकदम जवळून बघितलेला आहे. साधारणतः 4 वर्षापासून ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. पहिले माझ्या जिमवर ट्रेनर म्हणून ती कामाला होती. त्याच्यानंतर काही कारणास्तव जिम बंद झाल्यानंतर ती आता फिटनेस स्टुडिओमध्ये ह्या जिममध्ये जॉब करते. घरची परिस्थिती फार तिची हालाकीची आहे. तिचा ट्रेनिंग देऊन आणि इथे जॉब करून ती तिचा डाएट कंप्लीट करते. माझं एक समाजाला किंवा दानशूर व्यक्तींना आव्हान आहे की अशा गरीब घरातल्या मुली समोर आल्या पाहिजेत आणि क्रीडा क्षेत्रात गेल्या पाहिजेत. त्यासाठी कोणीतरी हिला स्पॉन्सर करणं गरजेचं आहे. कारण बॉडी बिल्डिंग हा असा गेम आहे जिथे पैशाशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. मी सर्वांना असं आवाहन करतो की काही दानशूर व्यक्तींनी पुढे यावं आणि पौर्णिमा सोनोने हिला स्पॉन्सर करा.